शेतकरी मित्रांनो, आपण आज नामदेव मामाजी या कंपनीची संकरित भेंडी जेनिफर या प्लॉटवर उभे आहोत। आपल्या बाजूला इतर कंपनीचे पण भेंडी लागलेली आहे। आज आपले बोरकोण भागातील आणि रतनपुरा भागातील भरपूर शेतकरी बांधव, व्यापारी लोक आणि तिथले दुकानदार आपल्या सोबत इथं आलेले आहेत। आज जो आपण हा प्लॉट बघत आहात त्या प्लॉट मध्ये खास वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हटलं म्हणजे की तुम्ही जेनिफरचा जो प्लॉट बघत आहात त्या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता की मी ज्या प्लॉट मध्ये उभा हा पूर्ण जेनिफरचा प्लॉट आहे आणि पानं या झाडाचे जे आहेत पूर्ण चिरके पान आहेत, तुम्ही बघू शकता। आणि जेनिफरचं खास वैशिष्ट्य आहे जे पानाचं देठ जे आहे लाल कलरचं आहे आणि आपल्या बाजूला जो प्लॉट आहे तो अदर कंपनीचा प्लॉट आहे। त्याचे तुम्ही लिप बघू शकता, खूप जाड मोठे लिप त्या व्हेरायटीचे आहेत। दोघांमध्ये जर फरक पाहिला तर लगेच तुम्हाला इथं जाणवतो की जेनिफर भेंडीचे पानं चिरके, झाडाची हाईट व्यवस्थित आहे, हिचं पान जर बघितलं तर खूप मोठं आहे। याच्यामध्ये काय होतं की या भेंडीला बघा तुम्ही इथं जे आहे भुरी खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि पान मोठं असल्यामुळं सूर्यप्रकाश खाली जात नाही आहे, हवा याच्यामध्ये मोकळी खेळत नाही आहे, त्याच्यामुळे खालचे जे भेंडीचे जे फळं आहेत ते पिवळे होतात किंवा मग क्वालिटी चांगली मिळत नाही। जर तुम्ही पुढे बघितलं तर अजूनही तुम्हाला आपल्या कॉम्पिटिटर मध्ये जर बघितलं तर भुरी तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे। आणि या झाडाला बघा, आपली जी कॉम्पिटिटर व्हेरायटी आहे तिचे फळं जे आहेत ते झाडाला असेच खुलून मुळून गेलेले आहेत। आता आपण बघूया जेनिफर मध्ये जे काही खुडे झाले ते मोकळे खुडे झाले, तुम्हाला कुठेही झाडाला फळ असं तुटून राहिलेलं दिसणार नाही। आणि तोळ्या मुळाच्या बाबतीत जर झालं तर इथं जे फळ आहे तोडताना अतिशय जड जातं तोडायला। मी तुम्हाला एक फळ इथं तोडून दाखवतो, हे बघा। आता हे फळ आहे, याला जोर द्यावा लागतो तोडायला आणि इथंच आपलं सोबत जेनिफरचं फळ आहे, हे एकदम सहज मोडता येतं। तर तोडण्या मोडण्यात सुद्धा ही भेंडी खूप चांगली आहे, भेंडीची क्वालिटी खूप चांगली आहे।